अश्वमेध कॉम्प्लेक्स उपलब्ध जागा आहे 15x10 व 24x21 भव्य शोरूम किंवा कमर्शियल गाळे, 100x100 प्रशस्त ग्राउंड फ्लोर गोडाऊन, 50x15 मीटिंग व कॉन्फरन्स हॉल. तुमच्या व्यवसायासाठी परफेक्ट लोकेशन. स्पेशल ऑफर आहे, पहिले 2 महिने भाडे पूर्णपणे मोफत. अश्वमेध कॉम्प्लेक्स घेऊन आलेला आहे भव्य 3 मजली इमारत, 7500 स्क्वेअर फूटचं बांधकाम, खाली प्रशस्त गाळे आणि वर 2 BHK and 3 BHK फ्लॅट्स उपलब्ध. संपूर्ण बिल्डिंग एकाच ओनरला रेंटने द्यायची आहे. हॉस्पिटल, मेडिकल, शोरूम, औषध दुकान या सर्वांसाठी योग्य. बुकिंग सुरू आहे, आत्ताच संपर्क करा. आपल्या सर्वांच्या खूप छान प्रतिसादामुळे आता काही मोजकेच गाळे शिल्लक आहेत, तरी त्वरा करा आणि आजच संपर्क करा. मंत्री म्हणतायत 2 मतदारसंघ होत आहेत आता लोकसभेचे आणि भाजपचे. तुम्ही त्याला वेगळं काहीतरी माहिती असेल तर मला माहित नाही, पण मी तुम्हाला खात्रीला एक सांगतो की नवीन मतदारसंघ होत असताना लोकसंख्येवाईज होणार आहेत. सांगली जिल्ह्यात सध्या तरी 2 अखंड लोकसभा मतदारसंघ होण्यासारखी लोकसंख्या 2011चे जनगणनेप्रमाणे दिसत नाही. पालकमंत्र्यांनी कदाचित ती माहिती पूर्ण घेतली नसेल, पण माझा अंदाज आहे की आता जो 6 मतदारसंघ आहेत, लोक खासदार आहेत, 1.5 किंवा 2.25 खासदार होऊ शकतील. 1-2 मतदारसंघ विधानसभेची वाढू शकतील आणि ज्यावेळेस निवडणूक लागेल त्यावेळी सगळे मिळून जो नेते मिळून निर्णय घेतील त्या निर्णयात आम्ही सहभागी होऊ. पण आत्ताचपासूनच भाजपचे आमदार म्हणाले की दोन्ही मतदारसंघ मध्ये भाजपचे खासदार होणार. अरे आता कोण बोलते मला माहीत नाही, पण जर तेच बोलत असतील ज्यांनी माझ्या विरुद्ध एक लोकसभा निवडणूक लढवली आणि माझ्यापेक्षा कमी मतं मिळाली, त्यांनी आता काही स्वप्न बघायचे असेल, ठीक आहे, जातीवाद करून एखादी निवडणूक जिंकली असेल, पण त्यांनी विसरू नये की त्यांचा कित्येक वेळा पराभव झाला. ही जनता ठरवते. तुमच्या भाषणाने, तुमच्या बोलण्याने, तुमची वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका करणे आणि ह्या जिल्ह्यात जे काही मोठे लोक होऊन गेले, ज्यांनी ह्या जिल्ह्याचं नाही तर राज्याचं भलं केलं, त्यांच्यावर वैयक्तिक खालच्या पातळीवर टीका करून मतं मिळतील हे असं त्यांचं स्वप्न आहे. ते स्वप्न निश्चित धुळीत मिळणार. एक बाकीत वर्तवलंय की पुढचे खासदार तुम्ही नसणार आहे, तुम्हाला खासदार होऊन देणार नाही. नाही, अर्थात मला माहीत नाही, जर महिला राखीव पडलं तर मग मी उभारणारच नाही. त्यामुळे त्यांना कदाचित माहीत असेल किंवा जाणून बुजून ज्या ठिकाणी त्यांचा पराभवच होणार आहे त्या ठिकाणी राखीव करायचा प्रयत्न भाजप करू शकेल. ज्या वेळ होईल त्या निर्णय घेऊ. राग ज्यांनी जतचा जिल्हा परिषद अध्यक्ष होऊन दिला असा राग आहे त्यांचा. असं काय नाही, जतचा जिल्हा परिषद अध्यक्ष येणाऱ्या 6 वर्षातही होऊ शकतो. 5 वर्ष सत्ता आम्हाला मिळालेली आहे. प्रत्येक विभागात काही ना काही संधी द्यायचा आमचा प्रयत्न राहील. खुशखबर, मूळव्याधीचे आधुनिक उपचार आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये उपलब्ध. सुविधा, आधुनिक लेझर मशीन, दुर्बिणीतून तपासणी, ऍडमिटची गरज नाही. पोट विकार, बुद्ध विकार यावर आयुर्वेदिक उपचार व सल्ला. मूळव्याधी, शर, भगंदर, पायलोनायडल, सायनस यावर लेसर व आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार. हर्निया, अपेंडिक्स, कान, नाक, घसा व स्त्रीरोग चिकित्सा, गर्भाशय काढणे इत्यादी सुविधा आता आपल्या कवठेमहांकाळ शहरामध्ये डॉक्टर आलमगीर मुजावर यांच्या आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये उपलब्ध. आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ.